नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. पण आधी रेसिपी पहा. तर चला मग आता सुरुवात करूया. तर मी सकाळी बटाटे उकडायला ठेवले. उकडल्याच्या नंतर थंड करून घेतले आणि सालं काढून घेतले. तोपर्यंत इकडं कोथिंबीर, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला. मिरचीसुद्धा धुवून घेतली आणि मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आलं, थोडंसं लसूण टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं. तर आता हे जाडसर वाटण करून घेतले. तोपर्यंत इकडे बटाटेसुद्धा थंड होतात आणि मस्त मॅशरने असे बारीक करून घ्यायचे. तर हाताला चटके लागतील त्याच्यामुळं मॅशर वापरा. तर आता कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मस्त अशी फोडणी द्यायची आपल्याला पराठ्याच्या भाजीला. तर बटाट्याचे पराठे करताना कोथिंबीर कच्चीच टाका, खूप छान लागते. तर आता कढई पण गरम झाली, चला फोडणी देऊया. तर आता इथं मी तेल टाकून घेतले, थोडेसे जिरे मोहरी टाकायचं आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचं वाटण केलं तर लसूण वगैरे टाकून ते टाकून घ्यायचं. थोडासा फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायचा, हिंग असेल तर ते सुद्धा तुम्ही टाका, तर माझ्याकडं नाही आहे. तर आता इथं जे मी बटाटा बारीक करून ठेवला होता त्याच्यावर कोथिंबीर टाकून ठेवली होती, मस्त फोडणीमध्ये टाकून घेतला आहे. थोडीशी हळद टाकायची आणि छान अशी आपली बटाटा पराठ्याची भाजी तयार करते. आता थोडंसंच बाकी आहे, थोडीशी 5 मिनटं परतवायची आणि थंड व्हायला ठेवून द्यायची. तोपर्यंत गव्हाचं पीठ मस्त लुसलुशीत मळून घ्यायचं, कारण पिठाला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि छान असं गोळे करायचे आणि मस्त थंड झाल्याच्या नंतर मग पराठे आपले त्याच्यामध्ये पराठ्यामध्ये बटाटा भरून घ्यायचा. तर आता इथं मी पीठ मळायला घेतलेले, ते पीठमध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि नंतर मग आता झालेलं आहे पीठ मळून. तर तूप थोडंसं लावायला घेतलं आहे छानपैकी. पुरण जसं भरतो ना, गोल गोल उंडा करायचा आणि बटाट्याची भाजी त्यात भरायची, लाटून घ्यायची, तुपाची धार टाकून मस्त भाजून घ्यायचा पराठा आणि काळ्या चहासोबत खा किंवा असाही खा, दुधाच्या चहाबरोबर खूप छान लागतो. तर चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. मस्त काळ्या चहासोबत आज बटाट्याचे पराठे केलेले आहेत. चला या तुम्हीसुद्धा खायला.